सुप्रभात मंडळी. मस्त आंघोळ करून केसांना हवा मारली, स्प्रे मारला आणि केसा सेट करून बजरंग बलीची हनुमान चालीसा वाचून दिवसाची सुरुवात केली. आणि आमच्या डोगेशबाईची हालत बघायला आलो. कोणत्या भोपडीचे डोले फुटले होते की त्याने आमच्या कुत्र्याच्या अंगावरून गाडी घातली. साल्याची हालत पण अशीच होईल तर फाडून मारेल. काय सांगू तुम्हाला, किती रक्त गेला त्या बघून मला चक्कर आली. मग तांगड्या पसरल्या आणि झोपून घेतला. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह पे ओव्हर ऍक्टिंग करता साला. घरान मटण केलेला होता. मग काय मस्तपैकी काकडी बिकडी कापून जेवण करून घेतला. हॉटेलवर निघता तर यो माझ्या मागे लागले. बोलतो मला पण यायचं आज हॉटेलवर. जमणार नाही, तुझ्या भावाचा पाय तुटले, तू घरानच राहा. असा बोलल्या खोटी लागला लराला. आणि मामांचे तर येऊन बघता तर मामाने माझा सामान आणून ठेवले. मग काय लावला बाईला सामान भराला. सामान घेऊन हॉटेलवर आलो. गेट खोलला आणि पहिले कर्मभूमीच्या पाया पडलो. हॉटेलमध्ये एंट्री मारताच तर फिटर आपली वाट बघत होता. सामान दिला, लाईटचा काम करायला सांगला. त्याला सामान देऊन तवऱ्यान मी पण इकडे पिलापिली करताच ते आणि मीटर फिट करून घेतला. मीटर फिट केला न भाई बोलतो मला जाम गरम झाले, आता थंडा काहीतरी पाच. तवऱ्यान वेदनी आणला न मोजिटो पाजला ना. आम्हाला दोघांना गरम झालता तर एकदम थंडा करून टाकला. बोलतो भाई बोलतो जाम भारी झाले, मस्त आहे. मोजिटो पिला न तसाच घरी आलो न माझ्या पोऱ्यासोबत खेळायला लागलो. खेळलो न सरळ हॉटेलवर पळालो. आणि हॉटेलवर येऊन बघताच तर 2 खेपसाच्या ऑर्डर पार्सल होत्या. न पटापट मारल्या न दिल्या. मिनी नाही, उस्तादनी. बघू शकता. आणि तुम्हाला पण खेपसा खायचा असेल तर तुम्ही पण विजिट करा हॉटेल मानसी NX. इकडं उस्तादनी मस्त तंगडी कबाबची तयारी करून ठेवलेली. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही विजिट करा हॉटेल मानसी NX. एन्जॉय. बाहेर येऊन बघताच तर माझ्या दोन्ही पोरावी आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीमचा कालवण करून मस्त थोबार माकून खायला घेतला होता. कापाला घेतला चॉकलेट, कस्टमरने मागला पापलेट. मग घेतला कापाला पापलेट आणि चाकूची धार गेली. मग घेतला चॉपर न घेतला कापाला, तरी पण काय काम जमन आहे. मग उस्तादला दिला न उस्तादनी करून दिली बोटी. मग घेतला फ्राय करायला. मस्त फ्राय केला. कस्टमर बोटात चाटीत राहिली. ये वाम तवा फ्राय, ये बोंबील तवा फ्राय, ये मस्त तंदुरी आणि कबाब. आणि यो एकच नंबर चिकन लेमन ड्राय. तुम्ही पण करून बघा ट्राय. यो मटका बिर्याणी एक नंबर. ही चिकन दम बिर्याणी, ही मटका बिर्याणी. चला बनवाला ज्यूस. तर बनवत होतो ज्यूस बघून मामा झाला खुश. एक नंबर बनवला ज्यूस. परत किचनमध्ये आलो आणि बनवायला घेतल्या सुरमई. आणि सुरमई बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. आणि तुम्हाला पण अशाच सुरमई खायची असेल तर विजिट करा हॉटेल मानसी NX. लवकरात लवकर या. आणि यो आहे चिकन लेमन ड्राय. हा पण करून बघा एकदा ट्राय. हड्डी चिली. आणि एवढा सगळा बनवून मला जाम सर्दी झाली. काय सांगू. मग बाहेर जाऊन बसलो आणि आराम केला. कांच्या भाऊ बोलतो सेट में मेरी जंग लढ रहा हूँ, टेन्शन मत लो. आणि जाऊन पंख्याची थोडी हवा खाली आणि सगळा रात्रीचा हिशोब केला. घरी येऊन आमच्या करण अर्जुनला पहिले खायला टाकला. आणि बिचाऱ्याचा पाय बघू शकता तुम्ही. त्यांना पेडिग्री रोज रात्री द्यायला लागते. आल्या आल्या माझ्या अंगावर उड्या मारतात म्हणून त्यांना पहिले रात्री खायला घेऊन येता. मी न विसरता कधी चिकन बॉईल करून आणता, कधी पेडिग्री. यांना दोघांना तर दिला, पण या सावकारणीला वेगळाच द्यायला लागतं. त्याशिवाय ती खात नाही. काय करायचा. जनावरा पाळल्यानंतर पोसाला पण लागतील. असो चला, एवढा बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. आय लव्ह यू गाईज.